रस्त्यावरचे अपघात कमी करण्याकरता मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये माननीय उपमुख्यमंत्री आणि तेव्हाचे अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घोषित केलं होतं की राज्यातले जे 9 मोठे महामार्ग आहे, ज्या ठिकाणी जवळपास एकूण महामार्गाचा 55 ते 60% ट्रॅफिक जातो, त्या ठिकाणी आम्ही ITMS म्हणजे इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम ही प्रणाली लावणार आहोत. त्याची निविदा प्रसिद्ध झालेली आहे आणि या ठिकाणी जे कॅमेरेज आहेत ते जे आम्ही कॅमेरे लावणार त्याच्यामध्ये त्यांनी AI टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे आणि एकंदर 14 प्रकारचे जे ऑफेन्सेस आहे ते त्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होतील आणि याच्यामुळे निश्चितपणे वाहनांना शिस्त लागेल आणि अपघात कमी होतील. त्याशिवाय राज्यामध्ये जे ब्लॅक स्पॉट्स आहेत, ज्या ठिकाणी वारंवार अपघात होतात, याकरता पण आम्ही अशी एक सिस्टीम प्रस्तावित केलेली आहे. तर इलेक्ट्रॉनिक एन्फोर्समेंटमध्ये एकतर ते एन्फोर्समेंट ॲक्युरेट असतं, ते फेसलेस असतं आणि सगळ्या जगाचा अनुभव आहे की इलेक्ट्रॉनिक एन्फोर्समेंटमुळे रस्त्यावरचे अपघात जे आहे ते कमी होतात. तर याची सुरुवात आता आम्ही देखील केली आहे महाराष्ट्रामध्ये. या टेक्नॉलॉजीचा फायदा होईल असं वाटतं? निश्चितपणे होणार, कारण ते एक कॅमेरा तुमचे 14 प्रकारचे ऑफेन्सेस कॅप्चर करणार आहे आणि ते 24/7 तो कार्यरत असणार आहे. त्यामुळे निश्चितच कमी होतील. जिथे याचा वापर केला गेलेला आहे त्या ठिकाणी अपघात कमी झालेले आहेत. ऑफेन्सेस कॅप्चर केल्यानंतर पुढची कारवाईची प्रक्रिया नाही, त्याला ॲटोमॅटिक चलन इश्यू होईल. ते चलन त्याच्या मोबाईलवर जाईल आणि मग त्याला पेमेंट करायचं की किंवा त्याच्यानंतर आम्ही त्याची रिकव्हरी करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.